गोड साखरेची कडू व्यथा. तालुक्याच्या पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे नेहमी संकटात असतो. ऊस या पिकासाठी लागणारा उत्पादन खर्च हा अफाट असतो. तरीही या भागातील शेतकरी आपल्या शेतीत कष्ट करत असतो. मात्र आलेल्या पिकाचा मलिदा कारखानदार खातात आणि शेतकऱ्याला पाचरट देतात. ऊस बेणे आणण्यापासून तर ऊस तोड आणि वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदरच पैसे मोजावे लागतात. या खर्चाच्या मेटाकुटीला येऊन शेतकरी आपलं उत्पादन कसा बसा कारखान्यापर्यंत पोचवत असतो. पण ऊसाला भाव मिळतो तो माती मोलाचा. सन 2021-22च्या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादकांना ऊस तोडणी करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडीअडचणी आल्या. त्यांना घर जाळून कोळशाचा धंदा करावा लागला होता. ऊस वेळेवर न तुटल्यानं उत्पन्नात घट होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही झालं होतं. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 5,000 ते 7,000 पासून 10,000 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागले होते. क्रमवारीनुसार ऊसाची तोड झालेली नव्हती. शेवगाव पाथर्डी तालुक्यातील साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गेटकेन पद्धतीनं आणल्यामुळं कार्यक्षेत्रातील ऊस खूप उशिरा तोडला गेला. त्यामुळं शेतकऱ्यांचं ऊसाचं वजन घटलं आणि शेतकरी हवालदिल झाला होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जनशक्ती विकास आघाडी पुढे सरसावली. आपण संघटनेसाठी नव्हे तर आपल्या प्रपंचासाठी एकत्र या अशी आर्त हाक जनशक्ती विकास आघाडीचे ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी शेतकऱ्यांना दिली. सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी भातकुडगाव इथं असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेऊन शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. पण ऊस तोडीच्या मुद्द्यावर, ऊस तोडीच्या प्रश्नावरची शेतकऱ्यांची दूर झाली. या मुद्द्यावर जे आपण एकत्रित या ठिकाणी येण्याचं धैर्य दाखवलं, ताकद दाखवली, हिंमत दाखवली, अशा सगळ्या या ठिकाणी उपस्थित जिगरबाज ऊस उत्पादकाचं मी मनपूर्वक स्वागत करतो. रात्रीपासून गरम केलेलं असतंय. रात्रीपासून खूप लोक गरम केलेत. याच्या वस्तीवर त्याच्या वस्तीवर भाऊ वाघमोडे भाऊच्या वस्तीवर गेलेत. बऱ्याच जणांच्या वस्तीवर गेले. तू काय जाऊ नको, तू गेला मला बघावं लागेल, तुझा ऊस जाईन का? अरे ऊस आपला, कारखाना आपलाच. तुम्हाला आता साहेबांनी सांगितलं कारखाना आपला सगळ्यांचा आहे. 4 रुपयात आपण सगळेच आहेत. मग ज्याचे ज्याचे आहेत कारखाने, चिव्याचा कारखाना, गोव्याचा कारखाना, स्वाम्याचा कारखाना, त्या सगळ्यांचा आणि आपली ही बरोबरी आहे. मला फोन आला आमच्या बंधूचा, नाही तो 10,000 रुपये एकरी मागतो. म्हटलं देऊन टाक, ऊस घालायचा आहे. म्हणजे तो जो शाहरुख सारखा बोलत होता ना, त्याने मला नंतर येऊन भेट, मी तुला सांगते, मी स्वतः पैसे दिलेत. मी लोकांचं सांगत नाही, मला सुद्धा माझ्या प्रपंचातले पैसे द्यावे लागेल. बाकीचा विषय काढतो ना, अरे तू ये समोर, तुला दाखवते कुठं कुठं पैसे देते. आणि एवढाच जर या कारखानदारांना वाटलं ना की आज ऊस उत्पादकाची बैठक आहे आणि आपल्यावरच बोलणार आहेत आणि माझे आईबाप काढणार आहेत, तुम्ही सुद्धा येणं गरजेचं होतं या बैठकीला. सगळ्या कारखानदारांनी उलट आले असते ना, समोरासमोर सवाल जबाब झाला असता. तो सवाल तुम्ही केला असता, जबाब त्यांना द्यावा लागला असता. याच आंदोलनाचं हे यश सन 2021-22च्या गळीत हंगामामध्ये लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यानं FRP रकमेतून शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता करारनाम्यासाठी दिलेल्या सह्यांचा दुरुपयोग करून अनधिकृतपणे 109 रुपये प्रति टनाप्रमाणे कारखाना प्रशासनानं पेमेंटमधून कपात केली आहे. त्यासाठी जनशक्ती विकास आघाडीचे डॉक्टर शिवाजीराव काकडे यांनी साखर उपसंचालकाकडे रीतसर तक्रार अर्ज करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे प्रभावीपणे बाजू मांडली. म्हणून
प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी शेतकऱ्यांचे कपात केलेले प्रतिटन 109 रुपये प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले. कारखान्याला आमची संघटना जाऊन भेटणार आहे आणि साखर संचालकाचे आदेश आहेत की तुम्ही FRP प्रमाणे द्या, ते त्याप्रमाणे तुम्ही अगोदर भाव डिक्लेअर करा आणि नंतर तोडणीचा तुमचा प्रोग्राम पुढे राबवा, ही मागणी आम्ही करणार आहोत. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं.